स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी नम्रता। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचा ठेचा। जसं आपण मिरचीचा ठेचा बनवतो त्याचप्रमाणे वांग्याचा ठेचा सुद्धा आपण बनवू शकतो। तर आधी आपण वांग्याला थोड्याशा तेलामध्ये टाकून असं शिजवून घेणार आहोत, परतून शिजवून घेणार आहोत। वांगी टाकल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ते शिजल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला पुढचा मसाला टाकायचा आहे। त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे थोडेसे भाजले की त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हिरव्या मिरच्या। जसं तुम्ही तिखट खाता त्या प्रमाणात तुम्हाला मिरच्या घ्यायच्या आणि मिरच्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 5-6 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आणि जिरं पण टाकायचं, पण ते जिरं नंतर टाका कारण ते करपू शकतं। तर एकदम थोड्याशा तेलामध्ये आपण हे सगळं भाजून परतून घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिरची चांगली लसूण भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे वांगी। तर वांग्याचं देठ काढलेलं आहे आणि प्रॉपर शिजले का नाही हे आपण चेक करून बघायचं। तर प्रॉपर वांगी शिजलेली होती तर ते वांग्याचं देठ काढून त्याला चिरून पाहिलं आतमध्ये काही खराब वगैरे नाही आहे। त्याच्यानंतर ते आपण टाकले आहे कढई आणि गॅस स्लो चालूच आहे खाली। तर त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून आपण उलटण्याने चांगले त्याला स्मॅश करून घेतलं आहे, पण मिरची काय स्मॅश होणार नाही त्यामुळे मी घेतला ग्लास आणि ग्लास खालून सपाट असला पाहिजे, त्याने चांगला मिरची चांगली ठेचली जाईल। शेंगदाणे पण आपले आहे ते पण बारीक झाले पाहिजे। त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि आपला ठेचा तयार आहे। या जेवायला। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।